नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल आणि या योजने अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल, पेमेंट झाला असेल आणि तुमचं आता वर्क ऑर्डर निघणार आहे, या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे। आणि वर्क ऑर्डर कोण काढतं, महावितरण काढतं का कंपनी काढतं, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो, घंटा तर वाजवायला अजिबात विसरू नका, कारण की नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असते। तर शेतकरी बांधवांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलार पंप योजना असेल, या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्हाला आता वर्क ऑर्डरची तुम्ही वाट बघताय आणि तुम्हाला माहीत नाही की वर्क ऑर्डर कोण काढतं, तर त्या संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि वर्क ऑर्डर कोण काढतं, वर्क ऑर्डर कुठे निघते आणि लाईनमॅनचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे भेटेल, आपल्याला लाईनमॅन कोणता आहे हे पाहायचं असेल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की या संदर्भात महत्त्वाचं माहिती आणि महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुमचे जर वर्क ऑर्डर तुम्हाला आता सगळी तुमची प्रोसेस झाली आणि तुम्हाला आता वर्क ऑर्डर निघणार आहे, तर ती वर्क ऑर्डर कुठं निघते आणि वर्क ऑर्डर कोण काढतं, तर शेतकरी बांधवांनो वर्क ऑर्डर म्हणजेच जे अर्जाची प्रोसेस आहे ते म्हणजेच तुमचं अर्ज भरल्यापासून अर्ज हा तुम्हाला महावितरणकडे भरावा लागतो, पेमेंट तुम्हाला महावितरणकडे द्यावं लागतं, तुमचं जे जॉईंट सर्वे आहे ते जॉईंट सर्वेसुद्धा तुम्हाला जे कंपनीचं माणूस आणि शेतकरी बांधव आणि लाईनमॅन यांच्यासह तुम्हाला सर्वे म्हणजे तुम्हाला जे सर्वे आहे जॉईंट सर्वे करायचा आहे। जॉईंट सर्वे झाल्यानंतर तुमची वर्क ऑर्डर निघते, म्हणजेच तर वर्क ऑर्डर तुम्हाला ही महावितरणच देतं आणि महावितरणनं वर्क ऑर्डर दिल्यानंतर महावितरणचं काम संपतं आणि तुम्हाला ती कंपनी कॉन्टॅक्ट करते आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला हे सोलार आहे ते येतं। तर वर्क ऑर्डर टाकल्यापासून म्हणजेच वर्क ऑर्डर निघाल्यापासून तुमचं जे सोलार आहे ते 60 दिवसात तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल करणं अनिवार्य आहे आणि हे तुम्हाला 60 दिवसाच्या आत तुम्हाला वर्क ऑर्डर दिल्यापासून तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉलेशन कंपनीला करावं लागतं। तर जर तुम्हाला 60 दिवसाची जर पुढं टाईम लागत असेल तर तुम्ही महावितरणला जाऊन तिथे तुम्ही तक्रार करू शकता की सर वर्क ऑर्डर निघाल्यापासून आमची जी ही इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे ती खूप लांबलेली आहे आणि तुम्हाला जे लाईनमॅन आहे ते लाईनमॅनचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला महावितरणलाच भेटेल आणि म्हणजे तुमचं जे काम आहे ते 90% काम हे महावितरणाकडेच असणार आहे, कारण की जेव्हा तुमची वर्क ऑर्डर निघेल तेव्हा वर्क ऑर्डर निघाल्यापासून तिथून महावितरणचं काम संपतं आणि मग ते काम कंपनीकडं हँडओव्हर केलं जातं आणि कंपनीचे लोक येऊन तुमची इन्स्टॉलेशनची प्रोसेस पूर्ण करतात। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहण्याचा प्रयत्न केला की जे सोलार आहे ते सोलारचं इन्स्टॉलेशन झालं, पेमेंट झालं आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचे सर्वे झाले आणि सर्वे झाल्यानंतर तुम्हाला महावितरणातर्फे तुम्हाला वर्क ऑर्डर आलेली आहे आणि वर्क ऑर्डर ही किती दिवसात येते आणि वर्क ऑर्डर आल्यापासून तुमचं सोलार इन्स्टॉलेशन किती दिवसात बसवणं अनिवार्य आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केला। तर शेतकरी बांधवांनो, सध्या आता जे सोलार कृषी पंपाचे जे अर्ज भरले, तुम्ही पेमेंट केलं, पण आता सध्या एक इश्यू चालू आहे, तो म्हणजे तुमच्या वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठलीही कंपनी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी बांधव सध्या ह्याच्यामध्ये आहेत की त्यांना वाटते की आता आपल्या वेंडर लिस्टमध्ये तर कुठलीही कंपनी नाही, आपले पैसे बुडतील काय, असे खूप प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत। आणि शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की तुम्हाला घाबरून जायची गरज नाही, कारण की सध्या कंपनीचा स्टॉक संपलेला आहे, त्यांना मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि जसा कंपनीचा म्हणजे शासन हे आता कॉन्ट्रॅक्ट त्यांना देतच आहे। ज्या जुन्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा आता त्यांची मेल कम्युनिकेशनद्वारे महावितरण आणि कंपन्यांमध्ये मेल कम्युनिकेशन होत असेल, त्यानुसार तुम्हाला लवकरच तुम्हाला या लिस्टमध्ये तुम्हाला नवीन कंपन्या आणि जुनी कंपन्या ॲड होताना दिसतील। आणि काही शेतकरी बांधवांना एकच कंपनी आली आहे आणि दुसरी कंपनी आली नाही, आणि तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की कंपनी आपल्याला ही चांगली नाही, निवडायची नाही, तर तुम्ही निवडू राहू शकता, तसंच फॉर्म ठेवू शकता, कारण की काही दिवसांमध्ये तुमचं हे सोलार आहे ते इन्स्टॉलेशन म्हणजे तुमचं जे सोलारच्या लिस्टमध्ये नवीन कंपन्या ॲड होतील। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जे सोलार आहे त्याचं जे
सोलार आहे ज्याचं जे वर्क परमिशन आहे ते किती दिवसात तुम्हाला म्हणजे येतं आणि त्याचं इन्स्टॉलेशन झाल्यापासून वर्क परमिट निघाल्यापासून तुमचं सोलार किती दिवसात तुमचं इन्स्टॉलेशन होतं. ठीक आहे, तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.